आज आहे मंडे आणि माझी हालत बघ, मला बोलता पण नाही येते, एकदम अजून डाऊन होत चालली आहे. सगळ्यात पहिले मला झालं गळ्यामध्ये खिचखिच. ते मला कधी झालं होतं, सॅटर्डे नाही, फ्रायडे आय गेस. ते मला फ्रायडेला झालं होतं. मग सॅटर्डेला मी झाली बरी. मी ते ॲक्शन 500 घेतलं, विक्स स्ट्रेप्सिल्स खात होती, गळ्यातली ती खिचखिच गेली. तर संडेला मी एवढी मोठी ती मूर्ख मुलगी बाई आहे ना, की मी काय केलं असेल. म्हणजे हां गेली सर्दी, आता तर मला येईल ना. मी कॉर्नेटो ते कोन बटरस्कॉच ते कोन मी खाल्लं आणि ब्रो मला परत ते गळ्यामध्ये खिचखिच चालू झाली. त्यावरती मी आज खाल्लं वेफर्स लेस, तर ते ना एकदम मिक्स झालंय. म्हणून मी आता घेऊन फिरत आहे रुमाल. मग ते मला असं नुसतं करायला लागतंय म्हणजे ना. आणि ते मी एवढं ते रुमालनी केलंय ना की माझ्या हे जे दिसते नाकाचे जे कॉर्नर्स ते फुल छिल गया आहे वो, आणि ते एकदम असं रेड झालंय. आणि मला काय खायला होते परत ते खिचखिच चालू झालंय यार, मला बिलकुल माहित नाही. आणि मी आजारी पडते ना तर एक दिवस तर माझा फुल एकदम असंच जातं. ती माझी वाईब नाही आहेत, मी पूर्ण अशी नेगेटिव्ह इंसान बन जाती हूँ. अशी माझ्याकडनं अशी जी नेगेटिव्ह वाईब्स येईल ना भाई साहब. म्हणून मग मी ते थोडं शांत करते, थोडं खाली जाऊन येते, अजून थोडंसं अशी चक्कर मारून येते, तर मला ते वाटतं हां ठीक आहे बाई आता बरं वाटतंय. पण हां असं काहीतरी माझा दिवस चालले. म्हणून मी आज सकाळभर पण काय मी व्लॉग केला नाही, कारण का सकाळपासून माझी हालत एकदम टाईट आहे. म्हणून आत्ता मी करते 6 वाजता संध्याकाळी. आणि मी काय खाल्लं पण नाही. मी ते बोलली ना चिप्स खाल्ले ते वापस. हे क्लायमेट, आणि मला माहीत नाही यार, एव्हरी मंथ हे जे मंथ एंड असतं ना, मंथ एंड लोकांना मंथ एंडमध्ये सॅलरी मिळते, सॅलरी, आणि मला हे इन्फेक्शन येतं मंथ एंडला. माहीत नाही का, मे बी बिकॉज ऑफ जंक फूड, आय डोंट नो. सगळे खाते अरे जंक फूड, नुसतं मला नाही होणार पाहिजे. ठीक आहे सोडा ते दिवस नाही. आता चालू करूया व्लॉग. चालू किया आहे तू बनवलं आज पोहे? त्यांनी कोकणी. अच्छा हे कुकचे पोहे? हा मग तेच तर बोलतो मी. अभिषेकने सांगितलं आणि गेला तो. चांगलं आहे का? छान. तर त्याबरोबर मी खात आहे हे मेरवानचं कोरियन बन. अर्ध मी मम्मीला दिलंय. आणि हे क्लोज्ड पिझ्झा, हे पण मेरवानचं आहे. जे मी आता कसं मस्त. हा खूप चीजी आहे, मस्त एकदम. ह्याच्यात नॉनव्हेज पण येतं, पण मी व्हेजच मागवलंय क्योंकि आज मंडे आहे ना ब्रो. तर ना ते पाववाले जे ते 2 गोष्टी मी खाल्ले होते ना पोह्यांबरोबर, ते खाऊन ना मला असं 80% ना बरं वाटतंय माझ्या गळ्याला. असं वाटतंय पावानी ते सगळं असं सोक केलंय. तर ठीक आहे, पण ते नाकची जी ते नाकातनं ते पडतं ना, ते पाणी ते ना थांबते. ते माहिती आहे शिनचॅनमध्ये एक ते कॅरेक्टर होतं, तो बोचॅन म्हणून, बोचॅन हेच होतं ना, ते बघा असा काहीतरी तो दिसतो. तर तशी हालत आहे माझी, ते असं ते सलग ते पडत राहतं. आणि आता माझं नायकामधून पार्सल आलंय, त्यांचं चाललंय ते पिंक फ्रायडे सेल. तर ना मला कधी कधी ना खूप असं प्रेशर येतं की ये भी लेना है वो भी लेना है, म्हणजे सेलमध्ये सब कुछ लेना है. पण ते कधी कधी खूप अनॉइंग आणि इरिटेटिंग असतं. म्हणजे जी वस्तू नको ना ते पण आपण घेऊन टाकता, पण ते कधी कधी ना खरंच गाईस आपल्याला कंट्रोल करायला लागतं. तर मी तुम्हाला पटकन दाखवते मी काय काय घेतलंय. मी आधीच ओपन केलंय की बघायला की काय काय आलंय करून, कारण का मी खूपच एक्साइटेड होती. तर सगळ्यात पहिले आहे हे लॅक्मेचं लुमी क्रीम. म्हणजे ते एक स्ट्रोब क्रीम आहे. आपल्या मॉइश्चरायझरच्या नंतर हे लावायचं, मग एकदम ते असं शायनी शिमरी लुक देईल आपल्या थोबड्याला. हे बघा हे असं 3 शेड्स असतात त्यात. तर मी घेतलं हे रोजमध्ये असं काहीतरी आहे. तर कलर प्लेचं हे टिंटेड मॉइश्चरायझर, आणि त्याबरोबर हे फ्री आहे. म्हणजे ते सेलमध्ये असं लिहिलं होतं की जर तुम्ही कलर प्लेचं असं काही पण एक वस्तू घेईल त्यावरती तुम्हाला हे असं फ्री मिळेल. ते फ्री म्हणजे फ्री नाही आहे, 500 रुपये मी पे केले ह्याच्यासाठी. म्हणजे ह्याची खरी प्राइस आहे अराउंड 1200 समथिंग. लिप ऑइल, लिप टिंट, जे मी ब्लश सारखं पण अप्लाय करू शकते. म्हणजे बहुत यूज आहे इसका. तुम्हाला मी ते दाखवते शेड कसं दिसतंय असं काहीतरी दिसतं. एक मिनटं बाबा हे पडेल खाली, असं मी दाखवते. हे बघ असं काहीतरी ते शेड दिसतंय. त्यानंतर हे टिंटेड मॉइश्चरायझर, मी हे ॲक्च्युली फर्स्ट टाइम यूज करत आहे हे कलर प्लेचे प्रोडक्ट्स. तर हे आहे
टिंटेड मॉइश्चरायझर, म्हणजे एकदम ग्लॉसी आणि मस्त एकदम फिनिशिंग आहे. त्याच्यामुळे असं पंप आहे, चमकतंय, दिसतंय की नाही मला माहित नाही, पण असं छान आहे. एवढंच मागवलं, जास्त काय नाही. मतलब जो चाहिए वही मंगाया, असं जास्त काय भिनभिन वाले वस्तू नाही. आता मी तुम्हाला पटकन आजचं डिनर मेन्यू दाखवते. म्हणजे हे मम्मानी नाही बनवलंय, डॅडीनी ना एका कुकला शोधून आणलंय. म्हणजे आज होतं त्यांचं ट्रायल, म्हणजे बघायला ते कसे जेवण वगैरे बनवता. तर आम्ही त्यांना परमनंटलीच हायर करून टाकू, कारण का मम्मा पण आजकाल खूप बिझी असते. तर मम्माचं थोडंसं असं स्ट्रेस कमी करायला. तर आपण टेस्ट करून बघूया की कसं बनवलं आहे. आणि मी तर खरंच खूप एक्सायटेड आहे. म्हणजे मला असं पाहिजे होतं की एक कुक असे. सगळ्यात पहिले आहे हे गरमागरम फुलके, मटारची भाजी, वांग्याची भाजी एकदम मसालेदार, वरण आणि भात ऑफकोर्स. थंडी आहे, टेरेसमध्ये ना रात्री मजाच येते अशा थंडीमध्ये यायला. आणि आता माझं सगळं रुटीन करून झालंय. लिलूला फिरवलं, खालच्या डॉगो कॅटूसला खायला प्यायला दिलं, माझ्या थोबड्याला फिक्स केलं. ते पिंपल्सचं ते मी लावले, पण माझं नाकचं जॉईंट जामचे जळजळत आहे यार. ठीक आहे, मग ही व्लॉग ना मी कंटिन्यूच करणार आहे, कारण का मी जास्त काय व्लॉग नाही केलं आहे यार. की असं ते लो वाटतं ना, तर मला असं जास्त बोलायला पण नाही आवडत. म्हणजे असं मला ना असं बडबड करायला पण नाही होते, जे मला असं आवडतं कॅमेरासमोर आहे लोकांसमोर. पण हां, बस दॅट्स इट. भेटूया मग उद्या. आय डोंट नो तुम्हाला तर वर असं दिसतंय की नाही, मला हार्डली 1 किंवा 2 स्टार्स दिसत आहे यार. नाही तर पहिले पुरा आसमान सितारों से भर जाता था, आणि आता हे पोल्युशन शी यार, मी तर असं फुल एकदम भरलेलं वाटायचं. आता माझी तर गुड मॉर्निंग झाली आहे. रात्री तर मी लवकर झोपली, 12:30 अराउंड. ते पॉडकास्ट ऐकत मी झोपली, आणि आता मला बेटर वाटते. पण ते शेंबूड जमा झालं आहे, माझं नाक ना एकदम असं ड्राय झालं आहे. तर आता मी पटकन करते नाश्ता. नाश्त्यामध्ये आहे इडली, मेदूवडा आणि त्याबरोबर गरमागरम चाय. तुम्हाला असं नाश्त्यामध्ये काय आवडतं, पोहा, उपमा की असं ते इडली, मेदूवडा, डोसा? आमच्या घरी ना हे नेहमीच आहे, रोज रोज रोज. कधी तुम्ही माझ्या घरी टपकाल ना, तुम्हाला नाश्त्यामध्ये काय मिळेल, इडली, मेदूवडा, बस दॅट्स इट. दुसरं काहीच नाही, हे कंपल्सरी आहे. असं मला वाटतंय की मेको ना हेअर वॉश की असं सक्त जरूरत आहे. असं पण आजारी पडतं ना, तर आपल्याला ते डार्क सर्कल्स एकदम भरभरून दिसतं चेहऱ्यावरती. चेहरा ऑटोमॅटिकली असं लो दिसतं. आणि वरनं आता घरामध्ये ना काम चाललंय, तर नुसतं एकदम ठो 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 ठो, ते अजून मला इरिटेट होत आहे. आता डॅडी मम्मीचं रूम ते बनत आहे, म्हणजे ते नीट प्लाय लावत आहे. तुम्ही ना, जर मी तुम्हाला ना एक ॲडवाईस देते, हे एकदम ही ॲडवाईस ना तुम्ही फिक्स करा. जर फ्युचरमध्ये तर तुम्ही आत्ताही घर असं रेनोव्हेट करायला प्लॅन करताय ना, कलर बिलकुल करू नका तुम्ही. तुम्हाला तुमचे ते इंटीरियर डिजाइनर किती पण तुम्हाला ते बोलू दे, नहीं पेंट बहुत अच्छा लगेगा, हम एकदम अच्छा वाला यूज करेंगे, बिलकुल नहीं निकलेगा. गाईस नको, त्यांना ना त्यावरती एक्स्ट्रा ते कमिशन मिळतंय, म्हणून ते आपल्याला ना ते सगळं असे चेततात, हे कलर घ्या, ते कलर घ्या. नाही, गपचूप तुम्ही ते प्लायवरतीच जा. सनमायका असं ठोकाठोक करा. ठोकाठोक एक टाइमला ना परवडेल, पण ते कलर बिलकुल नाही. ते लगेच ते पुट्टी येते बाहेर, बिलकुल नाही. ते इंटिरियरवाल्यांचं ना ऐकायचंच नाही, कारण का आम्हाला पण खूप फसवलं आमच्या इंटिरियर डिझायनरनी. म्हणून मग ते नंतर डॅडी आणि मम्मीनेच घेतलं. म्हणजे पण डिझाईन वगैरे ना घराची, ते मम्मी आणि डॅडीने ते पिंटरेस्टवरनं एकदम असं शोधून काढलंय. तरी जर तुम्हाला काय आवाज येत आहे तर सॉरी. आता माझा मस्तपैकी गरमागरम नाश्ता करून झालाय, आणि आता ना मी ते हे नटेलाचं वेफर बिस्किट खाते. हे तुम्हाला स्विगीवरती मिळेल. 800 रुपीजचं ते बॉक्स आहे, त्यात 5 ते 6 असे ते वेफर बिस्किट असतात. म्हणजे ते वेफर बिस्किट आहे आणि त्यामध्ये ना ते नटेलाचं असं फिलिंग आहे. आय होप अर्ध्या जणांनी ते खाल्लंच असेल. तर हां, बस आज तर मी एकदम चिल्लच करत आहे. आणि हा, आपल्याला आजची व्हिडिओची तयारी करायची आहे. 3 दिवस झाले मी काय प्रॉपर शूट नाही केलंय, करना पडेगा भाई. आणि ना मी सध्या ना एक गेम खेळते आणि एकदम ऑब्सेस्ड आहे. तुम्ही बघा कसं आहे तो गेम, एक नंबर आहे.
म्हणजे माझ्या लॅपटॉपमध्ये ना तुम्हाला असं फक्त 3च गेम मिळेल. एक टेम्पल रन, एक कुकिंग गेम, ते मी वेगळे वेगळे वाले ना इन्स्टॉल करते कुकिंग गेम. मेली हा. आजचं माझं लंच चीज बॉल्स, ते 2 सॉस त्याच्याबरोबर, पनीर घी रोस्ट, हे ना कोल्हापूरची रेसिपी आहे, आणि त्याबरोबर ते पिझ्झा डो म्हणजे नान एक प्रकारचं, आणि छास. तुम्हाला पण असंच वाटतंय का की मी दिवसभर नुसती खातच असते आणि मी दुसरं काही प्रोडक्टिव्ह काम करत नाही? पण मी करते. म्हणजे अर्धं काम ना माझं असं फोनवरती असतं, कोणी काय मेल्स पाठवले, रिप्लाय करा, हे करा ते करा, मग ते मी माझ्या टीमला फॉरवर्ड करते की अशी मला क्वेरीज आली आहे. मतलब मग फोन पे राहता. मी ते लॅपटॉपवरती पण केलं असतं, पण मला ते लॅपटॉपवरती ना खूप डिस्ट्रॅक्ट होतं. मग मी ते गेम खेळायला बसते, मग फोनवरती ना पटकन होऊन जातं. मग त्यात मला जर टाइम भेटता ना तर मी असं व्लॉग करते. तर आता माझा हे कॉफी टाइम, लंच करून तर झालं, 1 hour तर झालं, हे कॉफी पिते असं थोडं छान वाटेल. आणि हां, तुम्हाला मी आजची आयडिया बोलली का व्हिडिओची कशी असणार आहे. सो बेसिकली मी करणार आहे अवोकाडोची कॉफी. मी कालच ते करणार होती, पण काल माझी हालत नव्हती. तर काय, अवोकाडोला ना एकदम स्मॅश करायचे, मग त्यात टाकायचे कंडेन्स्ड मिल्क, साखर नाही कंडेन्स्ड मिल्क, मग ते थोडं गोडपणा येईल. मग ते कॉफी पाण्यामध्ये मिक्स करून बस. आणि मग नंतर दूध टाकायचं आहे तर टाकूया, नाहीतर फक्त आपण ते असं ते एक शॉर्ट म्हणून ते बनवूया. हे आहे म्हणजे एक वियर्ड फूड कॉम्बिनेशन आहे, पण एशियन कंट्रीजमध्ये ना हे खूप पॉप्युलर आहे. हा जो कॉम्बो आहे मोस्टली असं व्हिएतनाम साईडला ना हा कॉम्बो खूप पॉप्युलर आहे. आपण ते ट्राय करूया. मी आत्तापर्यंत ना ऑरेंज कॉफी, नारियल पाणीची कॉफी आणि अंडावाली एग, अंड्याला मी कॉफीमध्ये मिक्स करून पिलंय. म्हणजे हे एवढे प्रकारचे कॉफीज मी ट्राय केले, आणि हे सगळे कॉफीज ना एशियन कंट्रीजमध्ये खूपच पॉप्युलर आहे, व्हिएतनाम साईडला मोस्टली. करायचे बाबू लिलू, हे बघ हे बघ, हो रे माझं सोनारी. लिओ आता स्पावरून आलाय त्याची आंघोळ करून. कशी आंघोळ केली लिओ? अशी केली. हो असं केलं. कसं केलं? असं केलं. कशी आंघोळ? ये मामाकडे. असं नाही करायचं, शी होणार. इकडे पोनी बांधून आलास, किती हँडसम दिसतोस. हँडसम भोगू दिसतो. केस वरके केस आले माझ्या बुबू. कशी अंगी केली आज? रेडी झाली आहे. पटकन आजची रील मी कंप्लीट करून घेते, कारण का मला आज काहीच नाही अपलोड करायला. तेच ते अवोकाडो कॉफी मी बघते ते कसं. एकदम वियर्ड फूड तर आहे यार. म्हणजे एक असं वाटतंय की मी काहीतरी भाजी आणि कॉफी खाणार आहे, पण ते अवोकाडो युजली आपण ब्रेकफास्टला खाता. तरी मी असे काहीतरी दिसतं. पण हे इयरिंग्स असे जास्त ऑड नाही वाटत आहे ना. असे लांब इयरिंग्स छान वाटतं मला, की असे ते छोटे साईजमध्ये. मीच कधी कधी कन्फ्युज होते. असं एवढं सामान आपल्याला लागणार आहे. ओ मी हे 2 का घेतलंय, येडी आहे मी. आणि हे मला पण नाही माहित की हे कोणाचं आहे. म्हणजे हे माझ्या नीसचंच आहे. ती आली होती गणपतीत आणि मे बी ती विसरली आहे. आज तिची आत्तू हे यूज करणार आहे. हे तिचं टम्बलर. वाव मस्त आहे, पण क्यूट आहे. लहान मुलांच्या वस्तू काय भारी असतात रे. ही आहे ती अवोकाडोची कॉफी. अर्धाच अवोकाडो मी यूज केलाय. हा अर्धा अवोकाडो इथे आणि हे अर्धा अवोकाडो ह्यात गेलाय. खूप मेहनत लागली, खूप पसारा झालाय. मी परत तुमच्यासमोर हे टेस्ट करू का? एवढं पण काय विचित्र नाही आहे. ठीक आहे, 1 टाइम तुम्ही हे ट्राय करू शकता. कुछ एकदम अतरंगी ट्राय करना है तो यू कॅन गो फॉर इट. आता मी 15 मिनिटापासून इथेच बसली आहे, कारण का जर मी वर जाईल ना तर मम्मी मला भेटेल ना, म्हणजे परत मला खाली यायला लागेल. म्हणून मी इथेच बसली आणि मम्मी आली आहे. तर येऊ दे मम्मीला 1 मिनिट. लेट्स सी. मला माहिती आहे मम्मी बिलकुल ट्राय नाही करेल. ती बोलेल तूच पी काय हे. पण मी हे सगळं लपवलं आहे. म्हणजे जे अवोकाडो वगैरे मी बोलेल की नॉर्मल कॉफी आहे. मम्मी पी टेस्ट कर. मी वेगळी कॉफी पावडर यूज केली आहे. लेट्स सी. खूप आता बडबड करते आणि टाइम लागेल खाली यायला. मम्मी वेगळी कॉफी पावडर यूज केली आहे. काय किती छान आहे. तुझं काय पण काय करते कसं
चुप बस. ते टाकलं ना नाही. हो. तर ही 2 दिवसाची व्लॉग मी इथेच एंड करत आहे. आणि जर ही व्लॉग आवडली असेल तर प्लीज मेक शुअर यू लाईक शेअर सबस्क्राईब पटकन करून टाका. सो दॅट्स इट. बाय.